माझा रंग हिरवा, काळा, जांभळा अशा 3 रंगात असतो. माझ्यामध्ये अजीवनसत्वे व भरपूर प्रमाणात असतात. म्हणून आपले आरोग्य चांगले राहते. सर्वांचे माझ्यापासून मनुका द्राक्षरस बनवले जातात. त्यामुळे तुम्हाला ताकद येते आणि पोट साफ होते. नमस्कार. केळ्यातील पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. केळ्यातील फायबरमुळे पचनक्रिया चांगली होते आणि बद्धकोष्ठता दूर होते. त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते. केळ्यात असलेल्या पोटॅशियम हृदय निरोगी ठेवतो. नमस्कार, मी आहे आंबा. आंब्यातील लोह अशक्तपणा दूर करण्यास मदत होते. रक्तातील साखरेची पातळी करण्यास मदत करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आंब्यातील फायबर व कर्करोग व हृदयरोग मी. नमस्कार, मी आहे गाजर. माझा रंग लाल किंवा नारंगी असतो. माझे सेवन केल्याने अजीवनसत्व मिळते. डोळ्याचे आरोग्य चांगले करते. बरं का, माझ्यापासून हलवा, कोशिंबीर असे चविष्ट पदार्थ तयार होतात. पचन सुधारते. माझी चव गोड असते. नमस्कार. तुम्ही मला ओळखलात का? मी आहे सफरचंद. इंग्रजीत मला ॲपल म्हणतात. माझा रंग लाल व आकार गोल आहे. मी एक पौष्टिक फळ आहे. बरं का, माझ्यामध्ये व्हिटॅमिन व प्रोटीन भरपूर असतात. त्या पद्धतीने नेहमी खाल्ल्याने आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. मी काश्मीरी सर्वांनी त्या पद्धतीने खाल्ल्याने. नमस्कार, मी आहे रामफळ. सांधेदुखी दूर करण्यास गुणकारी ठरते. शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत होते. मधुमेह नियंत्रित करण्यास मदत होते. रोगप्रतिकारक वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. आपल्या पचनशक्ती. नमस्कार, मी आहे संत्री. तसं तर तुम्ही सर्वजण मला ओळखतच ना. मी आहे तुम्हा सर्वांची आवडती संत्री. नागपूरची संत्री खूप प्रसिद्ध आहे ना. माझी चव आंबट व गोड असते. माझ्यापासून ज्यूस, संत्रा बर्फी इत्यादी पदार्थ बनतात. माझ्यामध्ये क जीवनसत्व असते आणि क जीवनसत्व हे आपल्या शरीराला अत्यंत महत्त्वाचे असते. म्हणून लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण खातात. संत्री खावं, हेल्दी राहा. नमस्कार, मी आहे पेरू. रोगकारक शक्ती मजबूत होते. पचनाच्या समस्यापासून आराम मिळतो. ऋतुत्वाची प्रक्रिया बंद करण्यास मदत होते. मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर. त्वचेला ताजेपणा आणि चमक प्रदान होते. धन्यवाद.